नमस्कार, कोनिचिवा. जपानला जाण्याची आमची तारीख निश्चित झालेली आहे आणि त्यासाठी जो जपानचा व्हिसा लागतो तो देखील आम्हाला मिळालेला आहे. हे जेव्हा आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना कळवलं तेव्हा त्यांनी खूप सारे वेगवेगळे प्रश्न आम्हाला विचारले होते. जसं की तुम्ही हा जो व्हिसा आहे त्याच्यासाठी नेमके कुठले डॉक्युमेंट सबमिट केले होते, त्याच्यानंतर हे जे सगळे जी ट्रिप आहे त्याचं नियोजन किंवा प्लॅनिंग हे तुम्ही तुमचं कसं काय केलं. त्याचबरोबर हॉटेल बुकिंग किंवा विमानाची जी तिकीटं असतात त्याचं जे बुकिंग असतं ते तुम्ही आधी केलं होतं का व्हिसाचं काम आधी केलं होतं. त्याच्यानंतर त्यांना ह्याची पण उत्सुकता होती की आम्ही जेव्हा जपानमध्ये असू तेव्हा आम्ही खाण्यापिण्याचं नक्की काय करणार आहोत. काहींना असं पण वाटत होतं की जे व्हिसाचं काम जे आहे ते खूप अवघड आणि क्लिष्ट असतं. जर का मी त्या व्हिसासाठी अर्ज करायला गेलो किंवा गेले तर तो मला मिळणारच नाही, अशी पण त्यांची एक धारणा होती. बरं, ही सगळे जे प्रश्न विचारणारी जी लोक होती तर ती वेगवेगळ्या वयोगटातली तर होतीच, पण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी किंवा अभ्यास करणारी पण होती. आणि मुख्य म्हणजे त्यांचा जो प्रवासाचा अनुभव होता तो पण खूप वेगवेगळा होता. त्यामधली काही लोक अशी होती की ज्यांनी विमानाचा प्रवास आधी केला आहे आणि काही अशी लोक होती की ज्यांनी विमानाचा प्रवासच केलेला नाहीये. काहींनी भारत पण पाहिला होता, भारतातली राज्य म्हणजे, त्याचबरोबर जे इतर देश आहेत तर ते पण त्यांनी फिरले होते. आणि काही लोक होती ज्यांनी भारतातली राज्य बघितली होती. जेव्हा मी त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि बेसिकली त्यांचे थोडेसे जे आपण असं म्हणू ज्याला निरागस असे प्रश्न जेव्हा ते मला विचारत होते तेव्हा मला असं वाटलं की प्रवासाचा जो काही अनुभव असतो तो त्यांना खूप जास्ती असू देत किंवा अगदीच नसू देत किंवा ते वयाने लहान असू देत किंवा मोठे असू देत, पण प्रत्येकच जी व्यक्ती होती तिला कमी अधिक प्रमाणात जपानचं किंवा जपानच्या संस्कृतीचं किंवा आम्ही जो प्रवास करणार आहोत त्याच्याबद्दलचं एक कुतूहल होतं. अशा प्रकारचे जे परदेश प्रवास असतात त्याच्यासाठी नेमकी तयारी कशा प्रकारे करायची असते ह्याच्याबद्दल पण त्यांना कुतूहल होतं. हे सगळं ऐकल्यानंतर आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटलं की आपण हा जो टॉपिक आहे किंवा हा जो विषय आहे तर त्याच्याबद्दलच व्हिडिओ करूया. मला बेसिकली गप्पा मारायला खूप आवडतात. सो मग मी अशी होते की ठीक आहे, मग आता ह्याच्याबद्दलच आपण व्हिडिओज बनवूया. सगळ्यात आधी आम्ही मुंबईपासून जपानपर्यंतचा प्रवास केला. त्याच्यानंतर जपानमध्ये वेगवेगळी जी पर्यटन स्थळं म्हणतात तर ती फिरली आणि मग परतीचा प्रवास. आणि हा सगळा जो संपूर्ण प्रवास आहे या काळामध्ये आम्हाला जे अनुभव आले तर ते पहिल्यांदा मी शेअर करेन. त्याच्यानंतरचे व्हिडिओज आम्ही ह्या प्रवासाची तयारी नक्की कशा प्रकारे केली त्या संबंधीचे असतील. सो साधारण जी सिरीज किंवा मालिका असेल व्हिडिओची ह्या सिक्वेन्समध्ये असेल. सो जपानला जायचं असेल तर 3-4 शहरांना भेट द्यायची की फक्त एकाच शहराला भेट देऊन तिथली शक्य तितकी प्रसिद्ध स्थळं बघायची, यावर आम्ही भरपूर वेळ चर्चा केली. आणि ही चर्चा केल्यानंतर आमचं असं ठरलं की आपण जी जपानमधली प्रसिद्ध अशी 2 शहरं आहेत ती म्हणजे एक आहे क्योतो आणि दुसरं आहे नारा, तर आपण ह्यांना भेट देऊ. तर क्योतो आणि नारा ही जी दोन्ही शहरं आहेत ती जपानच्या जुन्या अशा शहरांपैकी आहेत. 8व्या शतकात तेव्हाचा जपानचा जो सम्राट होता त्याचं नाव होतं कान्मू, तर त्याने जपानची राजधानी ही नारामधून क्योतोमध्ये आणली होती आणि तेव्हा क्योतोला हेयान-क्यो असं म्हटलं जायचं. तेव्हापासून ते साधारण 1869 पर्यंत म्हणजे साधारण 11 शतकं क्योतो ही जपानची राजधानी होतं. आणि क्योतोमध्ये आता खूप वेगवेगळी बौद्ध मंदिरं, शिंतो श्राईन्स, मोठे राजवाडे आणि उद्यानं, वेगवेगळ्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसा असलेली स्थळं हे आहे. त्याचमुळे क्योतो ही जपानची सांस्कृतिक राजधानी आहे. तुम्हाला असं दिसून येतं की जपानी संस्कृती आणि आधुनिकता यांचे एक सुयोग्य मिश्रण या शहरात आहे. तर नारा हे शहर सुद्धा तिथल्या ऐतिहासिक मंदिरांमुळे, राष्ट्रीय स्मारकांमुळे क्योतो इतकेच प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. आमच्या प्रवासासाठी आम्ही 28 मार्च 2025 ते 4 एप्रिल 2025 असे दिवस निश्चित केले होते. ह्याचं मुख्य कारण ते म्हणजे ह्या काळात असणारा जपानमधला चेरी ब्लॉसमचा सीझन. साकुरा अर्थात चेरीची फुले, ही जी फुलं असतात ही खूप नाजूक छोटूशी अशी असतात आणि त्याच्या जर का तुम्ही पाकळ्या पाहिल्यात काहीशा त्या दिसताना पारदर्शी गुलाबी, पांढरट गुलाबी, गुलाबी रंगाच्या असतात. ही सगळी जी फुलं आहेत ती जेव्हा एकदम एकाच वेळी संपूर्ण शहरभर उमलतात तेव्हा जे अख्खं शहर आहे पांढऱ्या किंवा गुलाबी रंगांच्या छटांमध्ये गुरफटून गेलंय असंच वाटतं. जपानमध्ये साकुरा या फुलाला विशेष महत्व आहे. त्याचं कारण हे आहे की जपानमध्ये साकुराचं फूल हे नश्वरता म्हणजे इम्परमनन्स, होप म्हणजे आशा
रिन्युअलचं एक प्रतीक मानलं गेलेलं आहे. आणि या फुलाचा जो प्रभाव आहे तर तो तुम्हाला जपानच्या संस्कृतीवर, तिथल्या साहित्यावर, कलेवर देखील दिसतो. दररोजचं जे तुमचं जीवन आहे त्याच्यावर पण तुम्हाला या फुलाचा प्रभाव दिसतो. तो अशा प्रकारे की खूप साऱ्या ज्या वस्तू असतात जपानच्या मार्केटमध्ये, जपानमधल्या दुकानांमध्ये, तर त्याच्यावर ही साकुराची फुलं किंवा त्याचे जे चिन्ह तर ती तुम्हाला दिसून येतात. जपानमध्ये चेरी ब्लॉसमच्या काळात हानामी ह्याची परंपरा देखील आहे. हाना मी ह्या शब्दाची जर का फोड केली, हाना म्हणजे फूल आणि मी म्हणजे बघणे, याचा अर्थ साकुराची फुलं बघणे हा या शब्दाचा अर्थ आहे. हानामीची जी परंपरा आहे यामध्ये घरातले जे सदस्य असतात, मित्रमंडळी असतात, ते सगळेजण एकत्र जमतात आणि एकत्र या चेरी ब्लॉसमचा आनंद घेतात. त्याचबरोबर मार्च आणि एप्रिल हे जे 2 महिने असतात, ह्या काळात जपानमध्ये वसंत ऋतू किंवा स्प्रिंग सीझन चालू असतो. या वेळेला वातावरणामध्ये काहीसा गारवा जरी असला तरी जे वातावरण असतं ते प्रसन्न आणि आल्हाददायक असतं. त्यामुळे ह्या काळामध्ये प्रवास करायला मजा देखील येते. 28 मार्चला आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली, ती दुपारी 4:30 वाजता. सगळ्यात पहिल्यांदा मुंबई, त्यानंतर विमानाने मुंबई ते हाँगकाँग. हाँगकाँगला आमचा ट्रान्झिटचा पॉइंट होता आणि मग त्याच्यानंतर हाँगकाँग ते ओसाका असा आम्ही प्रवास केला. ओसाकाच्या खानसाई या आंतरराष्ट्रीय विमानतळामधून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा जपानी वेळेनुसार दुपारचे 2:15 वाजले होते. ओसाकाचे जे विमानतळ आहे त्याच्यापासून जवळच JR म्हणजे जपान रेल्वेचं ऑफिस आहे. तिथे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हारुका एक्सप्रेसची तिकीटं खरेदी केली आणि याच तिकिटांनी आम्ही क्योतोला जाणार होतो. जेव्हा आम्ही ही तिकीटं घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही स्टेशनपर्यंत आलो, म्हणजे खानसाई एअरपोर्ट रेल्वे स्टेशनपर्यंत आलो, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आमचे जे पासपोर्ट्स आहेत तेच आमच्याकडे नाही आहेत आणि ते नेमके कुठे हरवलेत किंवा ते कुठे पडलेत, ते कसे काय पडले, असे सगळे प्रश्न आमच्या डोक्यात यायला सुरुवात झाली होती. आणि मला ऑलमोस्ट तेव्हा रडायला म्हणजे मी ऑलमोस्ट त्या पॉइंटपर्यंत पोहोचले होते की आता मी कधीही रडायला सुरुवात करू शकते. आणि जेव्हा मी खूप विचार केला तेव्हा मला असं रिअलाइज झालं की जेव्हा आम्हाला तिकीटं खरेदी करायची होती तेव्हा त्यांनी आयडेंटिटी प्रूफ म्हणून आमचे पासपोर्ट्स घेतले होते. त्यांनी जी तिकीटं आहेत त्याच्याबरोबर पासपोर्ट्स परतच केले नव्हते. त्या दिवशी जे JRचं ऑफिस होतं तिथे तुडुंब गर्दी होती. मग त्या गर्दीमुळे म्हणा किंवा आमची जी अर्धवट झोप झाली होती त्याच्यामुळे म्हणा, त्यांच्याकडून आमचा पासपोर्ट घ्यायचं आणि त्यांनी आम्हाला पासपोर्ट द्यायचं, ह्या दोन्ही गोष्टी राहून गेल्या होत्या. मग हे लक्षात आल्याबरोबर आम्ही पटकन जे JRचं ऑफिस आहे तिथे आधी पोहोचलो. तिथे जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की आमचे पासपोर्ट्स कुठे आहेत, त्यांना काही काही शब्द आमचे कळत नव्हते. तर मग त्यांच्याकडे एक टॅबलेट होतं ज्याच्यात त्यांचं ट्रान्सलेशनचं ॲप असतं, त्याचा वापर करून त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचे जे पासपोर्ट्स आहेत ते त्यांनी ऑलरेडी एअरपोर्टचं जे लॉस्ट अँड फाउंड ऑफिस आहे तर ते पासपोर्ट्स त्यांनी तिकडे जमा केले. मग आम्ही त्या ऑफिसमध्ये पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही एक फॉर्म भरा आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की तुम्ही दोघेही तुमची जी नावं आहेत त्याचं आम्हाला स्पेलिंग सांगा. सो हे दोन्ही ज्या आमच्या एका प्रकारे टेस्ट होत्या त्या कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी आमचे पासपोर्ट्स दिले. ते घेऊन आम्ही परत जे रेल्वे स्टेशन आहे तिथे पोहोचलो. त्याच्यानंतर हारुका एक्सप्रेस जी आहे त्याच्यामध्ये चढलो. त्याच्यानंतर तो जो प्रवास होता तो साधारण माझ्या मते 1.5 ते पावणे 2 तासाचा प्रवास होता. तो प्रवास करून आम्ही क्योतोचं जे स्टेशन आहे तर तिथे पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर जी मी सगळ्यात पहिली गोष्ट केली होती ते म्हणजे आम्ही क्योतोचं जे स्टेशन आहे तर तिथे एकिसुतांपू असं त्याला जपानी भाषेत म्हणतात, अर्थात स्टेशन स्टॅम्प आहे, तर तो मी घेतला. सो जपानचे जे वेगवेगळे स्टेशन्स आहेत तिथे तुम्हाला हे एकी स्टॅम्प्स मिळतात आणि हे फ्री असतात, हे विनामूल्य असतात. काही लोक त्यांच्या जपानच्या प्रवासामध्ये असं पण करतात की जेव्हा ते वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर जातात तेव्हा ते हे स्टॅम्प्स कलेक्ट करतात आणि एका प्रकारे ते स्टॅम्प रॅली करत असतात. जर का तुम्हाला पण तुमच्या प्रवासामध्ये असे स्टॅम्प्स कलेक्ट करायचे असतील तर तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा प्रवासाला निघाल त्याच्या आधी तुमच्याबरोबर एक अनरूल्ड वही, कोरी वही ज्याच्यावर कुठल्याही रेषा नाही आहेत अशी वही तुम्ही घेऊन जा. तुम्हाला पण असं एकदम छान वाटेल की एक छान सुव्हिनियर की एक छान आठवण ही तुमच्याबरोबर कायम राहील. क्योतो स्टेशन मधून आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आम्हाला आमचं पहिलं टुरिस्ट अट्रॅक्शन जे होतं ते दिसलं आणि ते होतं
क्योतो टावर. क्योतो टावर जपानमधली सगळ्यात उंच अशी रचना आहे आणि त्याची जी उंची आहे साधारण 131 मीटर एवढी आहे. तो एक ऑब्झर्वेशन टावर आहे, त्याच्यामुळे त्याचा जो ऑब्झर्वेशन डेक आहे तो 100 मीटरवर आहे. जे क्योतोचं संपूर्ण शहर आहे ते जर का संपूर्ण 360 अंशामधून बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ऑब्झर्वेशन डेक किंवा व्ह्यूइंग पॉइंटवर जाऊ शकतात आणि ते करण्यासाठी तुम्हाला एक एंट्री फी द्यायला लागते. क्योतो स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर आम्हाला जे दुसरं टुरिस्ट अट्रॅक्शन दिसलं ते होतं राशोमोन किंवा राजोमोन. ह्या गेटची प्रतिकृती. सो मोन म्हणजे गेट. सो तिथे एक प्रतिकृती होती. सो मी जेव्हा मगाशी जेव्हा असं सांगितलं की क्योतो ही जेव्हा राजधानी बनली तेव्हा त्याचं नाव हेआनक्यो होतं, तेव्हा हे जे गेट होतं किंवा हे जे द्वार होतं ते ह्या राजधानीचं मुख्य द्वार होतं. काही काळानंतर मात्र ते ढासळलं. आत्ता सध्या मूळ अवस्थेमध्ये हे द्वार नाहीये. तर क्योतो शहर किंवा आधीचं हेआनक्यो हे शहर बांधून 1200 वर्ष पूर्ण झाली म्हणून या राशोमोन गेटची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे आणि ती क्योतो स्टेशनच्या बाहेर आहे. आणि ही जी प्रतिकृती आहे ती मूळ रचनेच्या किंवा मूळ जे गेट होतं त्याच्या 1 एवढी आहे. हे दोन्ही टुरिस्ट अट्रॅक्शन्स बघून झाल्यानंतर आम्ही पायीच आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलो. कारण आमचं जे हॉटेल होतं स्टेशन पासून चालत 15 मिनिटांच्या अंतरावर होतं. सो पहिल्यांदा हॉटेलच्या इथे पोहोचलो, तिथे चेक इन केलं आणि जेव्हा रूमवर पोहोचलो, रूममधल्या ज्या काही सुविधा होत्या किंवा त्यांनी जी काही व्यवस्था केली होती ते बघून आम्ही चांगलं हॉटेल निवडलंय. ऑनलाईन का असे ना पण आम्ही चांगलं हॉटेल निवडलंय असं आम्हाला वाटलं. हॉटेल निवडलं होतं त्याच्याबद्दल मी एक्झॅक्टली बुकिंग जे आहे कधी केलं, कसं केलं, कसं चूज केलं, कुठले ऑनलाईन, सो मी मेन्शन केलं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी यूज केला, तो कुठला केला हे मी सगळं मेन्शन करेन. बट ते हॉटेल जे होतं ते हाय एंड अजिबात नव्हतं, पण आम्हाला ज्या सुविधा होत्या त्या खूप चांगल्या मिळाल्या होत्या. चेरी ब्लॉसमच्या ह्याच्यात काय होतं की जे रेट्स असतात हॉटेल्सचे स्पेशली किंवा इव्हन फ्लाईटचे ते हाई होतात. सो तुम्ही आधी बुकिंग करायला लागतं. तर मी जेव्हा तो व्हिडिओ मी बनवेन त्याच्या संबंधीचा, तयारीच्या संबंधीचा, तर त्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन करेन की एक्झॅक्टली कुठल्या महिन्यामध्ये किंवा किती महिने आधी हॉटेल फ्लाईटचे जे बुकिंग्स आहेत तर ते आम्ही केलेले होते. पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घरच्यांना कळवलं की आम्ही सुखरूप पोहोचलो आहोत. आम्ही अजूनही त्यांना आमचे पासपोर्ट्स हे मोमेंटरीली हरवले होते आणि आम्हाला ते कुठे ते माहीत नव्हतं, हे त्यांना नाही सांगितलंय. आणि तेव्हाही त्यांना सांगितलं नव्हतं त्याचं कारण की ते काळजी करतील एकदम, त्यांना भीती वाटेल. पण आता जेव्हा हे त्यांना कळणार आहे तेव्हा कदाचित फटके पडणार आहेत. बट एनिवे, मला जस्ट हे सांगायचं होतं की एक्झॅक्टली ऑनेस्टली काय काय अनुभव आलेत हे एक्सप्रेस करायचं होतं. सो म्हणून मी हे आमचं जे सिक्रेट होतं ते आम्ही शेअर करतोय. आणि त्याच्यानंतर आम्हाला जाणवलं की आम्हाला खूप जास्ती भूक लागलेली आहे. मग थोडी तयारी वगैरे केली. त्याच्यानंतर जे काही खाऊ आणला होता आम्ही घरातून आणि जो जपानच्याच क्योतोच्या स्टेशनवरती आम्ही कोंबिनी म्हणजे कन्व्हिनियन्स स्टोर्स असतात तर तिथे जो काही खाऊ घेतला होता त्याच्यावर आम्ही तुटून पडलो. आणि मग जेव्हा आम्ही खात होतो तेव्हा आम्ही डिस्कस पण करत होतो की अच्छा उद्याचा प्लॅन नक्की कसा आहे, की काही चेंजेस करायचे त्यात गरज आहेत, जे लाईन आम्ही ठरवली आहे रेल्वे लाईन यूज करायची तर ते बेसिकली परफेक्ट आहे ना की अजून काही थोडेसे चेंजेस करायची गरज आहे. आणि ते डिस्कशन करून झाल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं होतं, डिस्कशन झालं होतं, रूम मधलं वातावरण पण एकदम छान असं उबदार होतं आणि आम्ही भरपूर थकलो होतो. त्याच्यानंतर आम्ही हाच विचारात झोपून गेलो की चला आता उद्या क्योतोच्या दक्षिण दिशेला जे खूप फेमस असा जो स्पॉट आहे फुशिमिनारी श्राईन आणि नारा इथे आम्ही जाणार आहोत. ह्याच विचारात आम्ही गाढ झोपून गेलो. जर का तुम्हाला जपानच्या प्रवासाबद्दल किंवा त्या प्रवासात आम्हाला जे अनुभव आले त्याच्याबद्दल जर का तुम्हाला कुतूहल असेल, तुम्हाला उत्सुकता असेल, तुमचा प्लॅन असेल की मला जपानला जायचंय आणि मला स्वतः जायचंय, मला व्हिसाचं काम किंवा जे काही बुकिंगचं काम आहे ते स्वतः करायचंय, तर ह्या सिरीजला नक्की फॉलो करा. त्याच्यासाठी आमचं जे चॅनल आहे मोची मोदक तर त्याला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या परिवारातल्या सदस्यांना. कदाचित असंही असू शकतं की तुमच्या मित्रमैत्रिणींचा, तुमच्या नातेवाईकांचा जसं तुमचा प्लॅन असेल तर तसा त्यांचाही प्लॅन असेल कदाचित की त्यांना जपानला जायचंय. सो मे बी त्यांना ह्या व्हिडिओची मदत होऊ शकते. धन्यवाद. बाय बाय.